तुर्तास एक महत्त्वाची बातमी समोर येते। आपण पाहतोय भारताच्या 4 शहरांना मिसाईलनं टार्गेट करण्याचा डाव उधळण्यात आला। जम्मू, पठाणकोट, श्रीनगर, उधमपूर एअरबेसवर हल्ल्याचा प्रयत्न होता। तर 4 शहरांना मिसाईलनं टार्गेट करण्याचा डाव होता पाकिस्तानचा। कृष्णा, एक अत्यंत महत्त्वाची घडामोड आणि एअरबेसवर हल्ल्याचा मिसाईलनं प्रयत्न होता पाकचा। श्रुती, नक्कीच आता जी माहिती मिळते त्यानुसार भारतातले उधमपूर, जम्मू आणि काश्मीर ही जी अत्यंत महत्त्वाची आणि संवेदनशील ठिकाणं आहेत, जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यांना पाकिस्तानानं मिसाईल हल्ल्यामध्ये टार्गेट केलेलं आहे। आणि रात्रीपासून म्हणजे सकाळपासून काही मिसाईल जे आहेत ते भारताच्या या वेगवेगळ्या हद्दीमध्ये तिन्ही जिल्ह्यामध्ये पाहायला मिळालेले आहेत आणि भारतानं या सगळ्या मिसाईलना निष्क्रिय केलेलं आहे, हवेतच त्यांना हाणून पाडलेलं आहे। त्यामुळे कुठल्याही शहराचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान आतापर्यंत झालेलं नाहीये। जेवढे होत होते त्या ड्रोनच्या हल्ल्यांना एअर डिफेन्स सिस्टीम कडून ज्यावेळी मारा करून त्या हाणून पाडली जात होती त्यावेळेला इतका मोठा आवाज होत नव्हता। मात्र आता जम्मू काश्मीरच्या डोंगर कपारातून मोठे धमाक्याचे आवाज येत आहेत आणि मिसाईल हल्ला पाकिस्तानकडून होतो आहे तो निष्क्रिय करताना किंवा तो हाणून पाडताना प्रामुख्याने भारताची एअर डिफेन्स सिस्टीम कडनं आणि भारतीय लष्कराच्या वतीनं त्याला प्रतिकार जो केला जातोय त्याचे हे आवाज असल्याचं प्रामुख्याने सांगण्यात येत आहे। उधमपूर आणि जम्मू आणि काश्मीर हे सीमारेषेवरचे अत्यंत महत्त्वाचे जिल्हे आहेत आणि तिथे प्रामुख्याने हे हल्ले जे आहेत ते होताना पाहायला मिळत आहेत। जम्मू काश्मीर राज्यामध्ये अनेक जिल्हे पाकिस्तानाने टार्गेट केलेले आहेत आणि आता मिसाईलचा वापर सुद्धा पाकिस्तानाने केलेला आहे। रात्री पाकिस्तानचे जे स्पोक्सपर्सन आहेत त्यांच्या वतीनं असं सांगण्यात येत होतं की भारताविरुद्ध आम्ही युद्धाला तोंड देतो आहोत किंवा भारताविरुद्ध आम्ही युद्ध करतो आहोत, मात्र अधिकृत युद्धाची घोषणा जी आहे ती अद्याप तरी पाकिस्तानने केलेली नव्हती। मात्र आता जे रात्री उशिरापर्यंत भारताच्या लष्कराने माहिती दिलेली होती त्यानुसार भारतातल्या 26 ठिकाणी पाकिस्तानाने टार्गेट केलेलं होतं आणि ड्रोनचे हल्ले केलेले होते। मात्र आता मिसाईलचा वापर या 3 ठिकाणी केल्याचं कळतंय। उधमपूर, जम्मू आणि काश्मीर या 3 ठिकाणी प्रामुख्याने मिसाईलचा वापर पाकिस्तान करत आहे भारताविरोधामध्ये आणि त्याला सुद्धा भारताकडून प्रत्युत्तर दिले जात आहे। पाठीमागच्या बाजूला आपण पाहतोय की मोठमोठे आवाज अजून सुद्धा येत आहेत आणि जम्मू काश्मीरची ही सगळी जी हद्द आहे ती सीमारेषेच्या अगदी जवळ आहे। म्हणजे इथून 5 ते 10 किलोमीटरवरती एलओसी आहे आणि तिथे सुद्धा सातत्याने गोळीबार होताना पाहायला मिळत आहेत। मात्र बॉर्डरवरची जी काही शहरं आहेत किंवा राज्य आहेत त्यांना प्रामुख्याने पाकिस्तानच्या माध्यमातून टार्गेट करण्यात आले किंवा ड्रोनच्या माध्यमातून हल्ले करण्यासाठी सीमारेषेवरची जी जवळची राज्य आहेत किंवा जी शहरं आहेत, जिल्हे आहेत त्यांना पाकिस्ताननं प्रामुख्याने मागच्या 3 दिवसापासून टार्गेट केलेलं आहे। मात्र हे सगळे हल्ले भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं हाणून पाडलेले आहेत। मात्र आता या 3 ठिकाणी पाकिस्ताननं मिसाईल भारताच्या विरोधामध्ये डागल्याचं कळतंय। पाकिस्ताननं नागरी वस्त्यांना लक्ष करायला सुरुवात केलेली आहे। त्यामध्ये पूंछमध्ये सर्वाधिक नुकसान आतापर्यंत झालेलं आहे। पूंछमधली नागरी वस्ती असेल, मंदिर असतील, मस्जिद असतील त्यांना सुद्धा टार्गेट करून कुठेतरी धार्मिक युद्ध जे आहे ते लढण्याचा पाकिस्तान प्रयत्न करते असं भारतीय लष्करानं वारंवार सांगितलेलं होतं आणि आज सुद्धा भारतीय लष्कराची 5:45 वाजता ब्रीफिंग जी होती ती काही कारणास्तव पुढे ढकललेली आहे। रात्री उशिरापर्यंत जी माहिती मिळाली होती त्यानुसार भारतीय लष्करानं 26 ठिकाणी अशा पद्धतीने हल्ले होत आहेत आणि ड्रोनचे हल्ले पूर्णपणे हाणून पाडल्याचं भारतीय लष्करानं स्पष्ट केलेलं होतं। मात्र त्या व्यतिरिक्त रात्रभरामध्ये म्हणजे आता जवळपास 12 तासाहून अधिकचा काळ ड्रोनचे हल्ले सातत्यानं भारतावरती होत आहेत आणि त्याला भारताची एअर डिफेन्स सिस्टीम, भारताचं लष्कर हे प्रतिकार देते। पाठीमागच्या बाजूने पाहतोय की अजून सुद्धा नक्कीच कृष्णा, आवाज जे आहेत ते अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहणार आहोत।